अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभामध्ये फोटोशूटच्या वेळी दिसला उद्धव ठाकरे शिंदेंमधला दुरावा। ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास नकार। दोघांनी एकमेकांकडे साधं बघणं देखील टाळलं। उद्धवजींना 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार असं म्हटलं। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना भेट। अंबादास दानवे यांच्यासारखा कार्यकर्ता दिलेला मुख्यमंत्र्यांचे आभार, पण माझी माणसं हिरावली त्याचं काय? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला। अंबादास दानवे यांनी कधी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही। जास्त हवं म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये कधी गेले नाही। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनाही डिवचलं। बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले आणि इथेच त्यांची गाडी अडकली। शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ। विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद। पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आव्हाडांचा आरोप। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगरमध्ये गुप्त तपास। हनी ट्रॅपमध्ये वरिष्ठ अधिकारी हे राज्यासाठी धोकादायक। नाना पटोले यांचा निशाणा, तर हनी ट्रॅपच्या मागे सूत्रधार कोण हे शोधण्याची गरज। रोहित पवारांची प्रतिक्रिया। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंकडून विष प्राशन। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळे आहेत का? प्रवीण गायकवाड यांचा सवाल। तर भाजप हल्ल्याचं समर्थन करत नाही, आरोपांवर स्पष्टीकरण देत बावनकुळेंकडून कारवाईची ग्वाही। शिंदेंच्या शिवसेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मोर्चे बांधणी। मनसे नेत्यांचा शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंसोबत युतीचा सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। उघड नाराजीनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे यांचा प्रकाश महाजन यांना फोन। दोघांकडून महाजन यांची विचारपूस। अमित ठाकरेंकडून महाजन यांची भेट घेण्याचं आश्वासन। संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधत विरोधकांकडून अनोखं आंदोलन। लुंगी टॉवेल घालून विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्ताने 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा। राऊतांकडून आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार अहिल्यानगर पालिका लुटत असल्याचा उल्लेख। संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये नारायण राणेंना दिलासा नाही। पीएमएलए कोर्टाने राणेंची याचिका फेटाळली। राऊतांनी मी खासदार केल्याचं नारायण राणेंनी केलं होतं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये कृत्रिम फुलांवर बंदी घातल्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आमदार महेश शिंदेंच्या लक्षवेधीनंतर भरत गोगावलेंची सभागृहामध्ये घोषणा। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद। 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचं योजनेचं लक्ष्य। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील 6 वर्षांसाठी योजनेला मान्यता।